मेरा भाईंदरमध्ये ईदच्या बळीच्या बकऱ्यावरून वातावरण तापलंय। सोसायटीत बकरे ठेवण्यास आणि कापण्यास हिंदू संघटनांनी विरोध केला होता। त्यातून हाणामारी झाली। बकऱ्यांचा विरोध डुक्कर आणून करण्यात आला। राजकीय नेत्यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला आणि त्यातून मेरा भाईंदरमध्ये जोरदार राडाही झाला। पाहुयात नेमकं काय काय घडलं आज मेरा भाईंदरमध्ये। ईदसाठी आणलेले बकरे, त्यासाठी उभारलेली शेड, त्यावरून सुरू झालेला राडा, महापालिकेनं शेड पाडून केलेली कारवाई, एका कार्यकर्त्यावर झालेला कथित हल्ला, सोसायटीतून बकरे हटवण्यासाठी आक्रमक झालेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते, त्यासाठी डुक्कर आणून केलेला निषेध, त्यातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एंट्री आणि अखेर पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थिती हाताळून सोसायटी बाहेर काढलेले बकरे। मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 सोसायटीमध्ये रविवारपासून सुरू असलेला हा वाद आणि तणावाचा घटनाक्रम। पूनम इस्टेट क्लस्टर 1 सोसायटीत काही मुस्लिमांनी ईदच्या कुर्बानीसाठी बकरे आणले। अन्य रहिवाशांनी त्याला जोरदार विरोध केला। 50 ते 60 बकरे आणल्याचा रहिवाशांचा आरोप होता। त्यांच्या मदतीला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आले। हे बकरा ईदचा मंडप बांधलेला होता। त्यांनी सोसायटीने परमिशन पण घेतलेलं आहे, पण कुछ लोक ते आहे ते त्यांना मतलब शांत वो नाही होते, शांत त्याला खपत नाही याचा, तर ते खोटा इकडचा माहोल खराब करायचा प्रयत्न करतोय। तो मला सगळ्यांची एकच आहे की भाई मीरा भाईंदरचा माहोल खराब नाही करायचा आणि सारे त्योहार मिळून बनवायचा। गेल्या 6 दिवसापासून चाललंय। एक एक करून त्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही हे जे आहे ते जिथे महापालिकेने जिथे व्यवस्था केलेली स्लॉटर हाऊसची तिथे जाऊन तुम्ही स्लॉटर करा, तिथे त्यांना जमा करा तिथे, पण त्या लोकांनी जराही मानण्याचा प्रयत्न केला नाही। सोसाइटी में हिंदू लोगों का शुरू से ही विरोध था, लेकिन कमेटी ने फिर भी परमिशन दे दी थी। इसका विरोध था, इसीलिए वो लोग हमारे पास आए थे और उसी को आगे लेकर हमने मेहता जी से अप्रोच करके हमने इसका निवारण निकाला। समाधानकारक तोडगा निघालेला। ह्या ठिकाणी जे बकरे बांधण्यात आलेले होते त्यांना आता 3 ट्रक भरून घेऊन दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलेले आहे। आमच्या इकडचे रहिवासी खूप खुश झालेत की त्यांची जी डिमांड होती ती पूर्ण झालेली आहे। दोन्ही गट आमने सामने आले आणि गदारोळ झाला। कोणतीही परवानगी न घेता बांधलेली शेड पाडण्यात आली। रात्री एका अज्ञात व्यक्तीने ब्लेडने हल्ला केला। त्यात 3 जण जखमी झाले आणि वातावरण अधिक चिघळलं। बातचीत हो रहा था कि कैसे क्या करना है, तब तक उसमें अननोन व्यक्ति आता है जो कि हमको पूछता है कि नागनाथ जी कामले कौन है और कहाँ पे रहते क्या है, और ये पूरा प्री प्लानिंग करके आया था वो। तो हमने बोला कि आपको क्या करना है, आप कहाँ से आए हो। तो जैसे ऐसा वाद विवाद हुआ तो उसने फट से चाकू निकाला, हमने हमारे नागनाथ जी कामले को मारने था तो मैंने हाथ डाल दिया, तो पूरा चाकू मेरे इस पे लग गया और हमारे 2 कार्यकर्ता को और लगा जो कि अभी घर पे रेस्ट कर रहे हैं। आमचं नियोजन चालू होता त्यावेळेस एक मुस्लिम व्यक्ती आतमध्ये येतो। तो कार्यकर्त्यांना विचारतो ते नागनाथ कांबळे कोण आहे। नागनाथ कांबळे आमचे विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री आहे। त्यांना विचारतो नागनाथ कांबळे कोण आहे। त्या लोकांनी विचारलं तुम्ही इथे का आला, तुम्ही त्यांना का पाहिजे। तेव्हा थोडा वादविवाद झाला आणि त्यांनी लगेच चाकू काढली। नागनाथ कांबळे वार करायला लागले तेव्हा हर्षमध्ये आला, त्यांनी हात मध्ये टाकला आणि त्याला इथे वार झाला। 4 टाके लागले पोराला, अजून 2 लोक काय आले। विषय असा आहे की त्यांनी जाणूनबुजून हल्ला करायचा विषय होता, त्यांचा मर्डर करायचा तर प्री प्लॅन होता आणि आता एवढंच मागणी आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ प्रमाणे नागनाथ कांबळे साहेबांना प्रोटेक्शन दिली पाहिजे। मंगळवारी सकाळपासून वातावरण आणखी तापले। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सोसायटी बाहेर आक्रमक झाले। वातावरण चिघळलं, तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सोसायटीतून बकरे बाहेर काढावे यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत हनुमान चालीसा पठण सुरू केले। काही कार्यकर्त्यांनी डुक्कर आणून विरोध दर्शवला। त्याचवेळी दुपारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एंट्री झाली। मैंने कबूल किया है, मुंबई महापालिका हो या आसपास की सभी महापालिका में महापालिका की जवाबदारी है कुर्बानी के लिए मार्केट हो, मटन शॉप हो, वहाँ पर व्यवस्था होनी चाहिए। व्यवस्था कम है तो व्यवस्था बढ़ानी चाहिए, लेकिन कोई भी हाउसिंग कॉम्प्लेक्स में, कोई भी हाउसिंग सोसाइटी में, कोई भी चाली में खुले में बकरा काटने नहीं देंगे।
मीरा भाईंदर की जनता, चाहे मुसलमान कम्युनिटी को हो, चाहे हिंदू कम्युनिटी को हो, चाहे क्रिश्चियन कम्युनिटी को हो, वो पिछले कई सालों से मीरा भाईंदर ये शांतता प्रिय शहर है। इसमें ऐसी घटनाएं थोड़ी लोग अपना विरोध जताते हैं, मगर बड़े पैमाने पे होते नहीं। बाहर के कुछ नेता आके वो मीरा भाईंदर की शांतता भंग करने की कोशिश करते हैं। एकीकडे बकरे सोसायटी बाहेर काढण्यासाठी आक्रमक झालेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते, त्यावरून पेटलेलं राजकारण, या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीत अखेर पोलिसांनी सोसायटीतून बकरे बाहेर काढले। सोसायटीतल्या बकऱ्यांना 3 ट्रकमध्ये भरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। मीरा रोड इथे तणावाचं वातावरण जे निर्माण झालं होतं ते पूर्णपणे निवळलेलं आहे। पोलिसांनी हस्तक्षेप करून जे आहे ते पूर्णपणे परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं। आपण बघतोय पूनम इस्टेट क्लस्टर 1 या हाऊसिंग सोसायटीच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलंय, मात्र पुन्हा परिस्थिती उद्भवू नये अशी किंवा तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस काळजी जी घेत आहेत। त्या ज्या बकऱ्यांवरनं वाद झाला होता त्या बकऱ्यांना सोसायटीच्या बाजूला एक जागा आहे, तिकडे 3 ट्रकमध्ये भरून त्यांना तिकडे नेण्यात आलेलं आहे। त्यामुळे दोन्ही बाजूकडनं जो वादाचा मुद्दा होता तो संपलेला आहे आणि त्यामुळे मीरा रोड या भागात शांतता जी आहे ती प्रस्थापित झालेली आहे। पूनम क्लस्टरमध्ये काही लोकांनी येथे बकरे आणले होते, त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे त्यांनी येथे ऑब्जेक्शन्स रेज केले होते। आमची प्रशासनाची एक मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर महानगरपालिकेने एक पर्यायी व्यवस्था जे बकरे आहेत त्यांना ठेवण्यासाठी केलेलं आहे आणि सोसायटीचे जे दोन्ही ग्रुप आहेत त्यांनी सहमतीने ठरवलं की इथले जे सोसायटीमधले जे बकरे आहेत ते काढून जे महानगरपालिकेने जी व्यवस्था केलेलं ठिकाण आहे तिथे ठेवायची। तर ह्याच्यामध्ये संगनमताने ते सगळे बकरे काढलेले आहेत आणि सध्या महानगरपालिकेने जी सोय केलेली आहे त्या ठिकाणी बकरे जमा केलेले आहेत। आता इथे कोणताही इश्यू नाही। पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवल्यानंतर परिस्थिती निवळली। मीरा रोडमध्ये हा सगळा प्रकार घडला तरी बळीच्या बकऱ्यावरून गेले 2 दिवस राजकारण चांगलंच तापलंय। भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत मुस्लिमांना बकरे कापण्याऐवजी व्हर्च्युअल कुर्बानी द्यायचा सल्ला दिला। त्यावरून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांना फटकारलं। राणेंना यावरून भाजपच्याच मुस्लिम नेत्यांनी खडे बोल सुनावले। हिंदू समाज सगळ्यांचा ऐकत असेल तर मुस्लिम समाजाने पण ऐकावं, उलट त्यांचं कौतुकच होईल। लोक डोक्यावर उचलून घेतील अगर कम्प्युटरवर बकरी दाखवली और ये मेरी बकरी और ये मैं काट रहा हूं बोले मुल्ला जी, ऐसा कैसा बोलले तर खुश होतील सगळे। स्क्रीन कडे बघत अल्लाह अकबर बोलतील लोक खुश होतील, ट्विटरवाले सत्कार करतील त्यांचा, जसा आमचा या बॉलिवूड वाल्यांचा कलाकारांचा सत्कार करतात ते। कैसा है, नीतीश राणे जी को थोड़ा समझना पड़ेगा। ईद का त्योहार है और सबसे इम्पोर्टेंट बात ये, उनकी भी खुद की गोश्त की दुकान है, उनके पिताजी गोश्त की दुकान से ही आज मंत्री बने, मुख्यमंत्री बने, केंद्र सरकार के अंदर इतनी बड़ी ओहदे पे पहुंचे। मैं दिल्ली जब गया था तो उनके पिताजी किस्से सुना रहे थे कि हाजी भाई मैं सांगली, सातारा, कोल्हापुर की मंडी में जाया करता था और वहां से बकरे मेरी दुकान पे लाता था। मुझे पता है बकरे वालों की समस्या, बकरा का क्या माहौल है। उनकी खुद की होटल है चेंबूर में, जो उनकी माताजी के नाम पे होटल है। तो नीतीश राणे जी आपको समझना पड़ेगा। नीतीश राणे जी को अगर इकोनॉमिकल समझ रहती तो वो ऐसा कभी नहीं बोलते, क्योंकि ये बकरे का जो है सिर्फ मुसलमानों से रिलेटेड मसला नहीं है, ये हिंदू समाज से भी रिलेटेड मसला है। अब जो लोग बकरा पालन पोषण करते हैं उनका तो रोजी रोजगार ही उस बकरों पे होता है, तो ये एक इकोनॉमिकल भी चीज़ है, ये समझने की ज़रूरत है। अगर नीतीश राणे जी अगर ये कह दे कि जितने भी हिंदू समाज के लोगों का नुकसान हो रहा है उसकी भरपाई अगर मैं खुद के पास से कर दूंगा तो हो सकता है मुस्लिम समाज भी सोचने पे मजबूर हो जाए कि भाई बकरा ईद को वर्चुअली कर ले। एकूण बकरी ईदच्या निमित्तानं बळीच्या बकऱ्यांवरून वादाची ठिणगी पडली आणि त्यातून सगळा वाद झाला। तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी द्यायला आणि रस्ते अडवून नमाज पठण करायला मनाई करणारे आदेश काढले। मुंबईतही गृहसंकुल, सहकारी संस्था आणि चाळींमध्ये बकरी ईदसाठी पशुबळीला परवानगी देऊ नये अशी मागणी महापौर रितू तावडे आणि भाजपच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे। बकरी ईदच्या तोंडावर सुरू झालेल्या या वादाने राजकारण चांगलंच तापलेलं आहे। गौरी पवार आणि पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मीरा रोड। आणि आता एक पुढारी न्यूजचं आवाहन। सध्या राज्यात एक अस्वस्थता आहे, त्यानिमित्तानं हे आवाहन। सण कोणाचाही असो तो आनंदात आणि तो शांततेत साजरा व्हायला हवा। श्रद्धा जपताना दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी। वाद, राडे आणि द्वेषातून कोणाचंच भलं होत नाही, उलट आपल्या परिसरात, आपल्या समाजात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात फक्त तणाव वाढतो। आवाहन आहे मीरा भाईंदरकरांना, त्यांनी संयम ठेवावा,
महाराष्ट्रातील इतर भागातील सुजाण नागरिकांनी संयम ठेवावा, अफवांपासून चिथावणीखोरांपासून दूर राहा, शांतता राखा, धार्मिक सौहार्द जपा, हेच आवाहन आम्ही पुढारी न्यूजच्या वतीनं सर्व नागरिकांना करतोय. वाद वाढवणारे नव्हे, शांतता जपणारे हात पुढे येऊ द्या, कारण सण माणसाला जोडण्यासाठी असतात, तोडण्यासाठी नाही.